तर पारू या मालिकेमध्ये गनीकडून आदित्यला समजणार आहे की पारूच्या जीवाला धोका आहे आणि लवकरच तिचा मृत्यू होणार आहे। आणि मग पारूला वाचवण्यासाठी आदित्य काय काय करणार आहे ते सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तर मालिकेच्या सुरुवातीला आपण असं पाहतो की सावित्री किचनमध्ये आलेली असते। त्या ठिकाणी ती काम करत असते आणि मग काम करत असताना तिचं मिक्सरकडे लक्ष जातं आणि बघते तर काय मिक्सरचं वायर खराब झालेलं असतं। आणि मग सावित्रीने त्या मिक्सरला बघितल्यानंतर म्हणते की उगाच या मिक्सरला हात नको लावायचा, नाहीतर शॉक लागेल। त्यामुळे मी कोणाला तरी बोलवते आणि हा मिक्सर दुरुस्त करून घेते। आणि मग असं म्हणून ती किचनमधून निघून जाते। आणि मग थोड्या वेळातच त्या ठिकाणी पारू येते आणि पारूबरोबर त्या ठिकाणी आदित्यसुद्धा येतो। पण पारू मात्र आदित्यला बोलत नसते। आदित्य पारूला बोलण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, पण पारू मात्र त्याला बोलायला तयारच नसते। आदित्यला कळत नसतं की पारू असं माझ्यासोबत का वागत आहे। आणि मग आदित्य पारूला म्हणतो की माझं तुझ्याकडे एक काम आहे, मला तुला एक नवीन मोबाईल द्यायचा आहे। आणि मग पारू आदित्यला म्हणते की त्याची काय गरज आहे, माझ्याकडे मोबाईल आहे। मग आदित्य म्हणतो की नाही, तुझा मोबाईल सारखाच बंद येतो। मग पारू म्हणतो की त्याची काहीच गरज नाही, माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती त्यामुळे माझा मोबाईल बंद होता। आणि मग पारू म्हणते की आदित्य सर, तुम्ही सारखे इथे येत जाऊ नका, कोणी जर बघितलं तर मग अवघड होऊन जाईल। आणि इकडे आपण पाहतो तर हॉलमध्ये अहिल्या बसलेली असते आणि मग त्याच वेळी तिथे मारुती येतो आणि तो तिला म्हणतो की मॅडम, मला अर्ध्या दिवसाची सुट्टी पाहिजे होती, मला एका माझ्या मित्राला भेटण्यासाठी जायचं आहे। खरं तर त्याला गुरुजींना भेटण्यासाठी जायचं असतं। आणि मग तेवढ्यातच त्या ठिकाणी मोहन येतो आणि मग मोहन अहिल्याला म्हणतो, वहिनी, खूप मोठी आनंदाची बातमी आहे, आपल्याला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे। आणि मग अहिल्या लगेचच गुरुजींना फोन करते आणि फोन करून म्हणते की गुरुजी, तुम्ही जेव्हापासून घरामध्ये पूजा केली आहे ना, तेव्हापासून घरामध्ये सगळंच चांगलं घडतंय। त्या पूजेचे परिणाम आता दिसू लागले आहेत। आणि हे सगळं ऐकून मारुतीला खूप जास्त टेन्शन येतं आणि मग मारुती मनातल्या मनात म्हणतो की मॅडम, तुमच्या घरात सगळं चांगलं चाललंय, पण माझ्या मुलीचं काय? नाही, मला लवकरात लवकर गुरुजींना भेटण्यासाठी जावंच लागेल, मला असं गप्प बसून चालणार नाही। आणि इकडे आपण पाहतो तर पारू मिक्सरमध्ये ज्यूस बनवणार असते। पारूचं त्या तुटलेल्या मिक्सरच्या वायरकडे लक्ष नसतं, ती मिक्सरला हात लावणारच तेवढ्यातच आदित्य तिला वाचवतो। आणि मग दोघांच्या आवाजाने सगळेच किचनमध्ये जमा होतात। आणि मग अहिल्या आदित्यला म्हणते की आदित्य, तुझे खूप खूप आभार, बरं झालं तू या ठिकाणी वेळेवर आलास, नाहीतर या ठिकाणी काय अनर्थ घडला असताना याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही। आणि मग तेवढ्यातच त्या ठिकाणी सावित्री येते आणि मग सावित्री आल्यानंतर ती अहिल्याला म्हणते की अहिल्या मॅडम, मला माफ करा, मला माहीत होतं की हा मिक्सर खराब झाला आहे, पण मला पारूला सांगायचं राहिलं की हा मिक्सर खराब झालेला आहे। आणि मग हे ऐकल्यानंतर अहिल्या सावित्रीवरती खूप ओरडते। आणि मग आदित्य त्याच्या रूममध्ये येतो आणि मग रूममध्ये आल्यानंतर तो विचार करत बसतो की पारू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे। आणि मग तो प्रीतमला बोलवतो आणि सांगतो की पारू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे, पण ती मला सांगत नाही। आणि मग प्रीतम आदित्यला म्हणतो की तूच काहीतरी चुकीचा वागला असशील, ज्यामुळे पारू नाराज झाली आहे। आणि मग आदित्य प्रीतमला म्हणतो की नाही, मी तसं काहीच केलेलं नाही, तू पारूचा चांगला मित्र आहेस ना, त्यामुळे तू पारूला विचार की नक्की ती माझ्यापासून काय लपवत आहे, कारण ती मला काहीच सांगत नाही। आणि मग प्रीतम आदित्यला म्हणतो की हो दादा, तू टेन्शन घेऊ नकोस, मी पारूला नक्कीच विचारतो की ती तुझ्यापासून काय लपवत आहे। आणि मग असं बोलून प्रीतम तिथून निघून जातो। आणि इकडे आपण पाहतो तर मारुती गुरुजींना भेटण्यासाठी आलेला असतो। तो गुरुजींच्या पाया पडतो आणि माफी मागतो। तो माफी मागत म्हणतो की गुरुजी, मला माफ करा, मी तुम्हाला त्या दिवशी खूप काही बोललो, पण मला कळून चुकलेलं आहे की तुम्ही जे काही बोलता ते खरंच होतं। आणि मग गुरुजी मारुतीला म्हणतात की मारुती, तुला माझी माफी मागण्याची काही गरज नाही, कारण त्या दिवशी तू बोलला नाहीस तर तुझ्यातला बाप बोलला होता। आणि मग मारुती गुरुजींना म्हणतो की गुरुजी, तुम्ही म्हणाला होतात की पारूच्या जीवाला धोका आहे, ज्याप्रमाणे संकट असतं त्याप्रमाणे त्यावर उपायसुद्धा असू शकतो, तर मग तुम्ही सांगा की यावर मी काय उपाय करू, जो उपाय केल्यानंतर पारू या संकटातून बाहेर येईल। तुम्ही जो कोणता उपाय सांगाल तो मी करायला तयार आहे। आणि मग गुरुजी मारुतीला म्हणतात की तुला खूप मोठं व्रत करायचं आहे, इथेच टेकडीवर देवीचं मंदिर आहे, त्या देवीला तुला शरण जायचं आहे। आणि मग मारुती पारूला त्या मंदिरामध्ये घेऊन जायला तयार होतो। तो घरी आल्यानंतर पारूला सगळा प्रकार सांगतो। आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला भेटतं की गणी बाहेर रडत बसलेला असतो। त्या ठिकाणी आदित्य येतो आणि मग आदित्य गणीला विचारतो की गणी, तुला काय झालं? तो सांगतो की पारूच्या जीवाला धोका आहे। गुरुजींनी सांगितलेलं सगळं तो आदित्यला सांगून देतो आणि हे ऐकल्यानंतर आदित्यला मोठा धक्काच बसतो। आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की गुरुजींनी मारुतीला जो व्रत सांगितला होता तो आदित्य पूर्ण करणार आहे। म्हणजेच टेकडीवरच्या देवीच्या मंदिरामध्ये आदित्य पारूला उचलून घेऊन जाणार आहे आणि पारूचा जीव वाचवणार आहे। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणारा हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, तर तो तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।